गाईज मी उमेश जाधव. हा माझा फर्स्ट व्लॉग असेल. आपण गुजरातला चाललेलो आहे, सोमनाथला. आज माझ्यासोबत आहे मित्र आमचा. त्याचबरोबर तुम्हाला या ब्लॉगमध्ये फक्त आणि फक्त ट्रॅव्हलिंग रिलेटेड गोष्टीच भेटतील. माझ्या डेली ब्लॉग मी नाही पोस्ट करणार. आवडलं तर सबस्क्राईब करा, शेअर करा नक्की. हसते माझ्याकडे बघून पहिला ब्लॉग डिमोटिवेट करतो माझा मित्र. मित्रांनो चाललो आता जरा चिप्स चिवडा चकली आणायला. भेटूया. बोल डायलॉग बोलताय का? मी आणि उमेश आयुष्यात पहिल्यांदा ट्रेनने चाललोय. एवढ्या लांब 18 तासाचा प्रवास महाराष्ट्राच्या बाहेर पण पहिल्यांदा चाललोय. त्यातून जनरलने चाललोय. मयूरसाठी एक अचिव्हमेंट आहे. एक मयूरचा ड्रीम होता एखादी वेळी की असं जावं यावं म्हणून. त्यावेळेस ब्लॉग करू शकलो नाही कारण की तिकीट आम्हाला काय भेटलेली नव्हती. आम्ही जनरलमध्ये प्रवास करतो. हा जनरलचा प्रवास आयुष्यात लक्षात राहण्यासारखा होता. इतक्या वेळ आम्ही एक मिनटं दाखवतो तुम्हाला. स्क्रीन चेंज होत नाही इथे. त्यावेळेस तर आम्हाला ना खाली एक सीट आहे, तुम्हाला दाखवतो मी थोडा वेळ. त्या सीटवरती बसून होतो. आमची ट्रेन निघाली 1:30 वाजता. 1:35 करेक्ट. 1:30 वाजता आम्ही निघालोय. 1:30 वाजल्यापासून ते आता रात्रीचे वाजलेले आहेत 11:07 म्हणजे 11 वाजेपर्यंत. 1:30 ते 11 आम्ही एकाच सीटवरती बसून होतो. हा माझा मित्र मयूर वगैरे थोडा वेळ उठलेला बसलेला, पण मी काय उठलो नाहीये. तुम्ही 1 ते 11 10 तास अप्रॉक्स एका जागी बसून आत्ता आम्हाला इथे वरती झोपायला सीट भेटलेली आहे. मी इथे झोपलो सध्याला. आता हा उभा आहे. नेक्स्ट स्टेशनला एक दिसतंय ते उतरणार आहे. नेक्स्ट स्टेशनला तो उतरला की मग आम्ही दोघं झोपू एका सीटवर. तुम्ही कधी यात असाल तर जनरलमधील नका येऊ, चुकून पण नका येऊ. फीडबॅक आहे. आणि एक गोष्ट महत्वाची, आला तरी चालेल, घरातून भाकर चपाती घेऊन या. रेल्वेचे जेवण चांगलं नसतं. किंवा काय मागायचं असेल ग्रेव्ही भात बिलकुल नका मागू. एक बार मित्राकडून पण तुम्हाला एक फीडबॅक भेटेल. मयूर सांग आपल्या गाईज कमेंट्स म्हणतो. आमच्या नवीन सबस्क्रायबर्सला सांग, कट वगैरे नाही, नवीन सबस्क्रायबर्सला सांग की मुंबई टू गुजरात वाया बँड्रा टर्मिनस टू वेरावळ जी आहे सौराष्ट्र जनता ट्रेन, त्याच्यामध्ये फूड कसं भेटतं. तर गाईस येताना डबा आणू नका. इथे ट्रेनमध्ये ग्रेव्ही भात खूप भारी भेटतो. IRCTCचं वैशिष्ट्य आहे. 100 रुपयाला फक्त. आणि सँडविच सोबत जी चटणी भेटते बाई. काही हा जो फीडबॅक दिला ना त्याने, जो पूर्ण अपोजिटमध्ये राहा तुम्ही. पूर्ण अपोजिटमध्ये काही फूड चांगलं नव्हतं. माझ्याकडून वर्स्ट फीडबॅक जाईल रेल्वेला. जस्ट एवढंच. अजून काय ना वॉक काढू शकलो नाही दिवसभर कारण की जनरल आहे. समजून जागर्दी किती असेल. फोन खोलून माझा हात जेवढा लांब येईल तिथपर्यंत जागा पण नव्हती जात. तसं झालंय. आम्ही खूप साऱ्या चांगल्या गोष्टी काढल्यात, सांगायचा प्रयत्न करेन. सध्याला आता रात्री 11 वाजले. सकाळी 7 वाजता आम्ही पोहोचणार आहे. तर सध्याला तर झोपून घेतोय मी. सकाळी 7 वाजता. वेलकम बॅक गाईज. गुड मॉर्निंग. झाले आपली झोप आता. पूर्ण 16 तासाचा प्रवास करून आता सकाळचे 6:30 वाजले. थोड्या वेळात आमची ट्रेन आहे.
ट्रेन येईल म्हणजे स्टॉप येईल आमचा. सॉरी येस येस. माझी तर चांगली झोप झाली. आम्ही झोपून होतो. भावाला विचारू, भावाची झोप झाली ना? मयूर झोप झाली का नाही म्हणत तुम्ही? जादू कुछ तो बोल. तर ना जादू दिसते का नाही कमेंट मध्ये सांगा. बोल. बिझी आहे सकाळ सकाळी सुद्धा बहिणींसोबत बोलत. काय करणार? फीडबॅक द्या. जसं तुम्ही इंडियन रेल्वेजला फीडबॅक दिला तसं एक तुमची झोप झाली का ना त्याला फीडबॅक द्या ना. भाई जादू ते जरा लाजतंय गडी. येईन थोड्या वेळात. जादू